आज आपण बनवणार आहोत शिराच्या दोडक्याची भाजी। तर मी इथे साधारणतः 2 दोडके घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून क्रॉसमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि आता याला पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेते परत एकदा। इकडे गॅस सुरू केला, गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये साधारणतः 3 ते 3.5 पळ्या तेल घातलं। तेल छान गरम होऊ दिलं, नंतर त्याच्यामध्ये जिरे घातले, अद्रक लसणाची पेस्ट घातली आणि छान अशा प्रकारे परतून घेतली। नंतर त्याच्यामध्ये दोडकी घातली आणि परत 2 मिनिटांसाठी हिला फुल गॅसवरतीच परतून घ्यायचे आहेत। हळद पावडर आणि पुन्हा चवीनुसार नमक घातलं आणि छान अशा प्रकारे इथे मी 2 मिनिटांसाठी मिक्स करून घेतलं। कमी गॅस करायचा, 2 मिनिटांसाठी परत आपल्याला ही दोडकी वाफवून घ्यायची आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये मसाले घालायचे। तर मी इथे लाल मिरची पावडर आणि घरी केलेला काळा मसाला घातला आणि कोथिंबीर घातली आणि परत छान अशा प्रकारे इथे मी मिक्स करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। तर मी इथे मिक्सरला बारीक करून शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि छान अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे। मिक्स केल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाणी। तर इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि छान अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। परत एकदम कमी गॅस करायचा आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 7 ते 8 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे इथे ही तरी आलेली आहे आणि परत 2 मिनिटांसाठी मी ही भाजी तशी शिजवून घेतलेली आहे, थोडीशी पातळ वाटत होती म्हणून। तर इथे रेडी झालेली आहे आपली भाजी। तर दोडक्याची भाजी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।